आवारातून एक मोठी बातमी. सेंट अनीस पब्लिक स्कूलमध्ये पालकांना शाळेतूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाहुयात काय आहे हे संपूर्ण प्रकरण. बरोडा येथील सेंट अनीस पब्लिक स्कूलमध्ये पालकांना शाळेच्या आवारातूनच महागडी पुस्तकं घेण्याची सक्ती केली जात होती. यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करून पालकांवर दबाव टाकला जात होता. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार थांबवला आहे. 4 मार्च रोजी शाळेत निकाल जाहीर होताच अरुण बुक स्टोअरच्या माध्यमातून अनधिकृतपणे पुस्तक विक्री सुरू झाली. याची माहिती मिळताच मनीष जेठाणी, पंकज नाशिककर आणि नंदलाल टेमुडे यांनी शाळेत धाव घेऊन हा संपूर्ण प्रकार थांबवला. घटनेचे गांभीर्य ओळखून गटशिक्षण अधिकारी शुभांगी पिसदूरकर यांनी शाळेची पाहणी केली. कोणत्याही परवानगीशिवाय सुरू असलेली ही विक्री तात्काळ बंद पाडण्यात आली. अखेर मुख्याध्यापकांनी आपली चूक मान्य करत यापुढे शाळेत पुस्तक विक्री करणार नाही असे लेखी आश्वासन दिले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनावर कारवाई करण्यासाठी मागणी केलेली होती की प्रत्येक शाळा महाविद्यालय जे काही असतील ते त्या ठिकाणी खाजगी स्टॉल्स लावून शाळेच्या आत प्रिमायसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं साहित्य विक्री केंद्र उभारू नये, ही आमची मागणी होती. मात्र आज सकाळी काही पालकांचे फोन आले की दिलेल्या तारखेप्रमाणे काही दिवसांपूर्वी इथल्या मुख्याध्यापिका यांनी एक व्हॉट्सअप ग्रुपवर शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज दिलेला होता की या तारखेला आम्ही पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देणार आहे म्हणून. तर त्या संदर्भात मी फोन सुद्धा केलं होतं की हे चुकीचं आहे, याच प्रकारे कुठलंही काम होऊ नये असं गट शिक्षण अधिकारी यांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या विषयावर आज सकाळी कारवाई केली नाही. 11 वाजता या ठिकाणी मी आलो आणि या ठिकाणी अक्षरशः बुक्स वगैरे विक्री सुरू होती. ते विक्री थांबवून गट शिक्षण अधिकारी यांना पाचारण करायला लावलं आणि त्या ठिकाणी कारवाई या संदर्भात आपण करायला लावली. जवळपास 200च्या वर या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचे सेट या ठिकाणी उपलब्ध होते. त्यापूर्वी 8 वाजेपासून जे विक्री झालेली असेल ते वेगळे झाले. जे कारवाई झाली, कारवाईमध्ये इथल्या व्यवस्थापकांनी मुख्याध्यापक यांनी सांगितलेलं आहे की यापुढे आम्ही कुठल्याही प्रकारची पुस्तक विक्री करणार नाही. अर्थात त्यांनी हे मान्य केलेलं आहे की पुस्तक विक्री या ठिकाणी सुरू होती. तर प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, ज्याप्रमाणे आम्हाला थांबवण्यासाठी ज्या उत्साहाने प्रशासनाने फोन केले त्याच उत्साहाने आता यांनी मान्य केल्याप्रमाणे याच्यावर कारवाई करावी, कायदेशीर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास पुढील जे काही विषय राहतील त्यासाठी आम्ही मोकळे आहोत आणि आम्ही कायद्याने आम्ही सामोरे जाऊ. या कारवाईमुळे पालकांनी समाधान व्यक्त केले असले तरी शाळांच्या या व्यावसायीकरणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.